अचक्षुषी माझे डोळे, मी अचक्षु आहे म्हणजे मला चक्षु नाही आहेत, अचक्षु आहे मला डोळे नाही आहेत, पण मी डोळे घेऊन का आलो तर भक्त राजाला बघण्याकरता डोळे घेऊन आलो. नमो माय भाषा. काय गंमत आहे, काय आनंद आहे. अरे हा संप्रदाय हे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कळले पाहिजेत. उगीच आपलं काहीतरी सांगत बतायचं, कुणी चुकीचं सांगतं असं म्हणत नाही आहे, पण मला एकच सांगायचं आहे, समाजाला ज्याची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे ते सांगा. कुणाला ब्रह्मज्ञाना वाचून नडलंय? व्यवहार सांगू का? नवऱ्याने 100 तोळ्याचे दागिने घातले काय आणि 1000 तोळ्याचे दागिने घातले काय आणि सोन्याचं टोपण केलं काय, पण प्रेमाचा एक शब्द नाही, तर टोपण केलं तरी गटारात फेकलं तरी बरोबर आहे. माझं बोलणं कळलं का? लग्नाला गेले होते, तिची मैत्रीण दागिने घालून आली होती अंगावर. नवऱ्याला सहजच वाटलं की हिला वाटलं असेल नाही का की आपल्या अंगावर काही नाही. बालपणची मैत्रीण घरी आल्यावर म्हणाला, अगं तुझ्या मैत्रिणीच्या अंगावर दागिने खूपच होते, सुंदर दागिने होते. तुला काही कधी वाटलं नाही का ग की आपल्याला असावेत? खरं सांगू का म्हणाली, मला नाटकी बोलता येत नाही. स्त्री म्हणून वाटलं, पण पत्नी म्हणून तुमच्यासारखा पती एवढा मोठा दागिना मिळाल्यानंतर आणखीन काय द्यायला पाहिजे. गेली 25 वर्ष संसार करताय, इकडे तिकडे कुठाकडे बघितलं नाही, माझ्या हातच्या शिवाय घास खाल्ला नाही, आणखीन कसलं सोनं, आणखीन कसलं दागिने. तिच्या अंगावर सोन्याचं कवच आहे, पण रात्री 2 वाजता घरी येतो, 3 वाजता घरी येतो, काही वेळेला 5 वाजता घरी येतो. तुम्ही 7च्या ठोक्याला येता, मी दार उघडायला जावं आणि तुम्ही दारात हजर असावं, या पक्षा आणखीन सोन्याचे दागिने ते कोणते. कीर्तन कळतंय का माझं तुम्हाला? एक वेडा बरळतोय असं कीर्तन आहे का? काय प्रेम आहे, काय लागून या पाया आहे, काय भूमिका आहे, काय अवस्था आहे. अरे लागून या पाया, साधं पाया पडायला कुणी तयार नसतात. सासू सासऱ्याच्या लग्न झाल्यावर एकदा कसं तरी पाया पडायचं. ते पुणेरी पुणेरी म्हणून नाही, सगळीकडे हीच पद्धत आहे. आता पुण्यात आहे म्हणून तुमचं नाव घेतलं का मुंबईकर म्हणून? पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं ही चाल फक्त वारकरी संप्रदायातच आहे. म्हणून लागोनिया पाया, पायावर डोकं ठेवून मी बोलतोय, ही पद्धत दुसरीकडे कुठेच नाही. कोणाचं चुकलं नाही. हे बघा, आत्ताची बाई जरी असली ती तिच्या आईचं अनुकरण करते, तिने तिच्या आईचं अनुकरण करणं, तिला असं वाटतं की हे पाया पडण्याची पद्धतच अशी आहे. आणि वारकरी संप्रदायाची वारी केल्यानंतर हां पाय करा पुढे आहे, केले नाही तर पाय ओढून घेतो आणि पायावर डोकं टेकतो. असं आहे. पाया पडावे हे माझे भांडवल, असा आहे. लागोनिया पाया हे सुद्धा कळायला पाहिजे. आणि अजून एक त्याच्यातलं गंमत आहे, नुसतं पाया पडायचं नाही, वॉर्निंग देऊन पाया पडते बरं का. आता नको न पडू, तुला कोणी सांगितलं पाया पड. आणि तिचं अनुकरण तो करतो, पाया पडतो बरं का. अरे पड की, माझे पाय ठेवलेले आहेत, पड की. सासऱ्याला सांगते मामाजी पाया पडते बरं का. त्याला माहिती आहे पहिलं आणि शेवटचं. कारण दुसऱ्या दिवशी अमेरिकेचं तिकीट बुक होतं. कला संपलं, कशाचं पाया पडणं. आणि हा अभंग बघा, आज जिवंत या क्षणाला लागोन या पाया, याला अभंग म्हणावा.
450 वर्ष जरी झाली तरी तो जुना झाला नाही. आणि इथून पुढे चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत हा कुणी अभंग म्हटला तरी तो ताजाच राहणार आहे, नित्य नूतन राहणार आहे, कधीही कमी जास्ती होणार नाही. वारकरी संप्रदायाने या जगाला खूप शिकवण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे, पण तो हळूहळू चाललेला आहे. नाही, याच्यात चूकबीक काही नाही आहे. जे शिस्तीत जातं ते शेवटपर्यंत टिकतं आणि आल्या आल्या एकदम वर चढतं आणि एकदम कुठेतरी धाड पडते आणि एका क्षणात भिक्षापती होतो. धाडकन वर केलं आणि धाडकन खाली पडलं. त्यापेक्षा गर्भश्रीमंती असावी. माझं म्हणणं कळलं का? गर्भश्रीमंती याची त्याचा उपभोग घेतलेला आहे, त्याचा अभिमान वाटायचं काही कारण नाही आहे, मिजाज दाखवायचं काही कारण नाही आहे. त्या श्रीमंतीचा उपभोग घेतला आहे आणि हा उपभोग घ्यायला लागल्यानंतर त्याची मस्ती अंगात आली. काय म्हणून नीट लक्षात घ्या, नुसतं ज्ञान असून जमत नाही. मी देव आहे म्हणून जमत नाही, अहम ब्रह्मास्मी आहे म्हणून जमत नाही. ती भूमिका बाजूला सारावी लागते आणि नेणतेपणावर यावं लागतं. आणि नेणतेपणावर यावं आल्यानंतर मग कोणी कोणाच्या पाया पडतं हा प्रश्नच राहत नाही. जाणोनी नेणते करी माझे मन आणि तुझी प्रेम खुण देवोनिया. मग मी असेन व्यवहारी वर्तत जैसे जळात पद्मपत्र. जळामध्ये जसं पद्मपत्र असतं तसं मी व्यवहारामध्ये राहीन, कुणात अडकणार. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात लागोन या पाया. अरे बापरे, लागोन या पाया. मला हात जोडू नका, तुमची कृपा आहे, मीच तुम्हाला हात जोडतो. बरोबर 6ला व्यासपीठावर आलो, 5-10 मिनटं इकडे तिकडे शिल्लक आहेत. तुम्ही माझ्याकडून करून घेतलं आणि तुकाराम महाराज तुम्हाला म्हणले, आता मी तुम्हाला म्हणतो लागोन या पाया विणवितो तुम्हाला, लागोन या पाया विणवितो तुम्हाला, लागोन या पाया विणवितो तुम्हाला, लागोन या पाया विणवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. पुष्कळ हाच सांगण्यासारखा, इथेच पूर्ण विराम करतो. पुढचं चरण सांगून लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला. माझे पाय दाबा नाही, नाही, दुसरं काही करू नका. करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवून भगवंताचं नाम घ्या, एवढंच तुमच्या कल्याणाकरता तुमच्या पायावर डोकं ठेवून मी सांगतो. कळलं का? हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. आमच्या कल्याणाकरता पाया पडणारे जगच आहे. आता एवढे मोठ्या कोणाची जाऊ द्या, बोलणं म्हणजे चुकीचं ठरतं, सध्या अवघड असतं बोलणं. कोणी कोणाच्या पाया पडावं लायकी सुद्धा नसतं. क्षमा करा मला. ज्याच्या तोंडाला वास येतोय त्याच्या जाऊन पाया लागतात. कसं आहे कळमचं काम करा, बघून टाक रे याचा काय करतो ते बघ. तुमची नजर असू द्या, तुमच्या आशीर्वादाने. अरे काय बाहेर आल्यानंतर शिव्या देतो, कळलं का तुम्हाला? अहो मग गेलास का? हा म्हणला काम करून घ्यायचं होतं, थोबडावर फेकले पैसे. सत्तेवर आहे म्हणून म्हणला खाली उतरू दे, मग सांगतो त्याला. मी कशा करता सांगतो, नीट लक्षात ठेवा. हे जग फार स्वार्थी आहे. आपलं काम करून घेण्याकरता कोणाच्याही पाया पडेल, पण तुमचं बरं व्हावं म्हणून तुमच्या पाया पडणारे फक्त ज्ञानोबा तुकोबा आहेत.
दुसरं कोणीही तुमच्या पाया पडणार नाही. जसं बाप तुम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर वाटेल त्या थरात जाऊन रागवेल, कानफडात मारेल, पण शेवटी पायावर डोकं ठेवलं. तसं लागून या पाया. नमो माय भाषा.